स्वतःचा खाजगी दवाखाना चालण्यासाठी शासकीय रुग्णालयाचा वापर करणाऱ्या डॉक्टरला आमदारांनी झापलं। शासकीय रुग्णालयाचा वापर करून स्वतःच्या खाजगी रुग्णालयात पेशंट वाढण्यासाठी चिठ्ठ्या पाठवणाऱ्या एका डॉक्टरांना एका बैठकीत आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी खडे बोल सुनावले। सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत असताना शासकीय रुग्णालयात तथा सरकारी दवाखान्यात गोरगरीब रुग्णांची हेळसांड होऊ नये, विनाशुल्क त्यांच्यावर उपचार व्हावेत। सरकारी रुग्णालयाचं नाव सांगून आलेल्या पेशंटला तथा रुग्णांना स्वतःच्या खाजगी दवाखान्यात या तिकडेच उपचार करतो असे सांगत काही डॉक्टर वुमन्स रुग्णालयात ड्युटी नसताना देखील स्वतःचा दवाखाना चालण्यासाठी वुमन्स तथा स्त्री रुग्णालयात चक्रा मारणाऱ्या डॉक्टरांविषयी बैठकीत चर्चा सुरू झाली। त्यानंतर इथे तुम्ही रुजू नसताना स्त्री रुग्णालयात कशाला जाता असं म्हणत आमदार राजूभैया नवघरे यांनी एका डॉक्टरला चांगलंच झापल्याचं पाहायला मिळालंय। सदरील डॉक्टर स्वतःचा दवाखाना चालावा म्हणून शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांना डायरेक्ट चिठ्ठ्या देत असल्याची माहिती बैठकीदरम्यान आमदारांना देण्यात आली आहे। त्यानंतर तात्काळ आमदार राजूभैया नवघरे यांनी या डॉक्टरला चांगलंच फैलावर घेतलंय। सदरील डॉक्टर सरकारी दवाखान्यात जाऊन खाजगी रुग्णालय चालवण्यासाठी पेशंटला चिठ्ठ्या देणाऱ्या अशा डॉक्टरवर आळा घातल्यास नक्की गोरगरीब रुग्णांवर उपचार होण्यास मदत होणार आहे। यावेळी कुठल्याही रुग्णांची हेळसांड होऊ नये, औषधे साठा उपलब्ध व्हावा, रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने कडक सूचना आमदार नवघरे यांनी उपस्थित डॉक्टरांना दिल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे। काय करायचं तुम्ही डीडीला फोन लावलाय का? शिंदे नंबर घेऊन डीडीला फोन लाव। कोण आहे डीडी आता? लावा फोन लाव। बतेत ने भया नको दवाखाने में भेज उनके प्राइवेट हॉस्पिटल है ना, उनको जाना पड़ता है। डायरेक्ट चिट्ठा भेज रहे हो, डायरेक्ट चिट्ठा भेज रहे। नाही मेरे मला रेफर ने पाठवायचं नाही काय। आणि वुमन्सला तुमची ड्युटी नाही त्यामुळे तुम्ही वुमन्सला जाऊ नका काय साहेब। वुमन्सला आपली ड्युटी नाही, तुम्ही वुमन्सला जाऊ नका, बिलकुल जाऊ नका। ऑर्डर काढली तरी मी सांगतो, डीडीला सांगतो, तुमच्या याला सांगतो, पुन्हा सांगा तुम्ही हे ना वुमन्स सांभाळायला बरोबर। सगळे लहान लेकर तुम्ही रेफर व्हायला पुण्या दवाखान्यात माहित नाही, तिथं चालले सगळे।